आपलं सर्वस्व जर गुन्हेगारांनी हेरलं तर आपली डिजिटल ओळख जर सायबर ठगांच्या हाती लागली तर नुकसान फक्त बँक खात्यापुरतं मर्यादित राहत नाही. आपली ओळख, विश्वास आणि संपूर्ण आर्थिक व्यवहार धोक्यात येऊ शकतात. कारण आजचे सायबर गुन्हेगार हे केवळ फसवणूक किंवा चोरीपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर नागरिकांच्या डिजिटल विश्वासावरच मोठा हमला बनले आहेत. याच तंत्रज्ञानावर शासनाने केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या ताज्या अहवालातून आपली बाजू मांडलेली आहे. या अहवालानुसार हॅकर्स आता फक्त पासवर्ड किंवा OTP चोरण्यावर थांबत नाहीत. ते अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वापरकर्त्याच्या सक्रिय डिजिटल खात्यावर थेट नियंत्रण मिळवतात. समजा तुम्ही बँक ऍप किंवा वेबसाईटवर लॉग इन केले आहे, त्याच वेळेस हॅकर तुमच्या सक्रिय सेशन ताब्यात घेतो आणि तुमच्या कळत नकळत व्यवहारावर सगळं नियंत्रण मिळवतो. या प्रकाराला सोशल हायजॅकिंग म्हटलं जातं. या पार्श्वभूमीवर पुढील 18 महिन्यांसाठी आर्थिक संस्थांनी कोणती सुरक्षा उपाययोजना करावी याचाही रोडमॅप अहवालात सुचवण्यात आला आहे. म्हणजेच हा धोका भविष्याला नाही तर सध्याचा आणि अत्यंत गंभीर बनलेला आहे. डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात भारत आज जगासाठी एक आदर्श ठरला आहे. UPI ऑनलाईन बँकिंगमुळे कोट्यावधी नागरिकांचे व्यवहार अधिक सोपे आणि जलद झाले आहेत. मात्र दर महिन्याला होणारे अब्जावधी रुपयाचे व्यवहार, प्रचंड प्रमाणातील डेटा यामुळे भारतात सायबर गुन्हेगारांचे मोठे लक्ष्य बनले आहे. धोक्याची बाब म्हणजे प्रत्येक वेळी चूक ग्राहकाचीच असते असं नाही. संक्रमित लिंक, बनावट ब्राउझर किंवा असुरक्षित डिव्हाइस यामुळे तुम्ही डिजिटल ओळख गुन्हेगारांच्या हाती देत आहात. म्हणूनच आता सायबर सुरक्षेचं सूत्र केवळ मजबूत पासवर्ड आणि OTP ची गुप्तता ठेवा इतकंच राहिलेलं नाहीये. आर्थिक संस्थांनी आता झिरो ट्रस्ट स्वीकारण्याची गरज निर्माण झाली आहे. या मूळ मंत्रावर कधीही आंधळा विश्वास ठेवू नका. प्रत्येक गोष्ट पडताळून पहा. यासोबत प्रत्येक व्यवहार, डिव्हाइस आणि संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेवणे गरजेचे झाले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI आधारित रिअल टाइम मॉनिटरिंग आवश्यक ठरतात, जेणेकरून हॅकर्सच्या बदलत्या पद्धती या वेळेत ओळखता येतील. सहकार बँका, तंत्रज्ञान कंपन्या आणि नागरिक सर्वांनाच या नव्या सायबर आव्हानाला तोंड देण्यासाठी स्वतःमध्ये बदल करणे गरजेचे आहे. कारण डिजिटल अर्थव्यवस्थेचा पाया केवळ तंत्रज्ञान नाही तर विश्वास आहे. आणि हा विश्वास डळमळीत झाला तर फक्त बँक खातीच नाही तर संपूर्ण डिजिटल व्यवस्था धोक्यात येईल. त्यामुळे हा अहवाल केवळ सायबर सूचना नसून एक गंभीर इशारा आहे. आता लढाई फक्त पासवर्ड वाचवण्याची नाही तर डिजिटल विश्वास जपण्याची आहे. पाहत रहा पुण्यनगरी.